सो फायनली गाईज आम्ही घरी पोहोचलो बघा. आता बघू कोण आहे की नाही इथे. सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे. आम्ही कोणाला सांगून नाही आलो, काय नाही आलो. अरे बा, इथं तर आमच्या सासूबाई बसलेले बघा. हे बघा माहिले की आणि अरे बेटा हे बघा बहिणी. अरे बा, दुसरं काय बोला ना आता. हा कसं वाटलं तुम्हाला? हे बघा त्याची मम्मी तर रडलीच डायरेक्ट. लेकीने सरप्राईज दिलं तर मम्मीच्या डोळ्याच पाणी आलं आणि लेकीच्या डोळ्यात काहीच नाही. आलं आलं लेकीचं पण आलं. पप्पू नाही कवर लावलंय. बोला ना काहीतरी. कसं वाटलं तुमच्या लेकीने असं डायरेक्ट आलं तुमच्या समोर? सरप्राईज दिला आहे ना. चांगलं वाटलं की नाही? का उगाच आली? खुशी ही ही खुशी वाटली का तुम्हाला? चांगलं वाटलं? मला वाटलं बरंच आली का काय असं म्हणतं. हा धोंड्याचा महिना चालू आहे बरोबर. बघा मित्रांनो, चांगलं वाटलं. दोघा माई लेकी रडल्या. ह्या दोघी माई लेकी आणि ह्या दोघी माई लेकी आणि ही बहीण आहे खुशी. आणि तुझ्या माईला भेटून काय वाटलं ते विचारा. तुमच्या मम्मीला पण चांगलं वाटलं? तुमची मम्मी पण आली. तुमच्या लेकी बरोबर मम्मी आली. तुम्हाला कसं वाटलं? मला चांगलं वाटलं म्हणून आले असं ना. म्हणून गळ्यात पडले. बरं बरं चांगलं आहे. मित्रांनो, तुम्हाला बघायचंय खुशीची खुशी बघायची तुम्हाला. खुशीच्या डोळ्यामध्ये जे अश्रू वाहत आहे ना, हे अनमोल तुम्हाला फक्त एकदाच पाहायला भेटेल. ते बघा. आवाजच निघायला. खुशी एवढी आनंदात पागल झाली. जे तिचे आनंद अश्रू आहेत ते म्हणजे असे थांबतच नाहीत. अरे बाप, एक ठेप दिसाय नाही पण ते थांबतच नाहीत. हे फुलं पा पुढे लिंब ते फुलं कुठे? ते बघा मोगऱ्याचे फुलं. झूम करा तिथं. ते बघा ते मोगऱ्याचे फुलं. यांचं झालं मायलेकीचं भेटणं झालं. आणि लिंबाणीचं झाड आहे. लिंबू आले त्याला. हे इकडं पेरूचे झाड बघा किती आहेत. हे बघा मित्रांनो, हे पेरूचं झाड आहे. आणि इकडं ही नेहाची आजी आहे, पप्पाची मम्मी. पाहू शकता त्यांना दिसत नाही. म्हणजे अंधपणा आलेला आहे. हे बघा हे पेरूचं झाड आहे. दिसले का मोठमोठे? हे दोन्ही पण पेरूचेच आहे. नाही वाव. हे बघा मित्रांनो, पेरूचं झाड ही खुशी काढते. पेरू दाखवते आम्हाला. हे बघा मित्रांनो, बहिणीचं प्रेम माझ्यासाठी. बघते तुम्हाला सांगते बघत का होणार आहे. हा गावचा अस्सल गावरान पेरू. एक नंबर लागतोय. कारण हे बघा मित्रांनो, पिऊ माझ्यासाठी पेरू काढतोय आणि त्याच्या बहिणीसाठी. अरे तोंडात दिसताय ना तो. हे बघा अशा प्रकारे पेरू काढलाय. हे आपला पिऊ एकुलता एक मेवना लाडा नवसाचा. हे बघा इथं सगळं पेरूचं झाड आहे. आणि पेरू बघा चांगले गोड आहेत. छोटंसं पेरू आहे पण एकदम गोड आहे. आणि तो तर एवढा मोठा आहे, तो पण गोड आहे. पाहू शकता. हे बघा मित्रांनो, मोठा पेरू. हा तर एकदम लय पिकला आणि लय गोड आहे. या साहेबांनी काढला आहे. खाऊन पाहूया. बघा लगेच तुटतो. लय पिकलाय. या खायला पेरू. पेरूचं आता दुसरं काय नाही खायसाठी. काय ना ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे पण त्याला अजून ड्रॅगनचे फोटोच नाही आले. ड्रॅगन येणार आहे काय. बघू अजून कोणते कोणते झाड. त्याचा ब्लॉग येईन आपल्याला. हे बघा ही पेरू तोडणं चालू आहे. पेरू चोरायला लागले. बहिणीसाठी आणला, आता माझ्यासाठी आणते चोरून पेरू.
खाऊ घालायला हा सुट्टी झाली. स्वतःच्याच घरचे पेरू चोरून आणून घाव घालते. भेटला 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 चांगला मोठा लट आणलाय. पहिलं प्रेम बहिणीसाठी म्हणणार. पहिलं प्रेम बहिणीसाठी आणि मी पाहूया आता कसं गोड आहे का. अजून तर पिकलाच नाही. गोड आहे मित्रांनो. आणि एवढा लय होते असे. हा. है ना? काय कायच मोठे. आस्वाद घ्यासाठी या. आस्वाद. चांगला आहे मित्रांनो, गोड आहे खूप, म्हणजे खूप छान आहे. आता ही नेहा तुम्हाला झाडांची ओळख देणार आहे. मित्रांनो तो वेल दिसतोय का, तो रताळ्याचा वेल आहे. या गाई तुम्हाला मी दाखवते. पप्पा येते आता, त्यांना मी सरप्राईज देणार आहे. अरे गाईज हे बघा, कुत्री पण खूप जास्त खुश झालेली आहे. ती आमची स्वीटी. मी जरी स्वीटी गेलेली असली ती आमची छोटी स्वीटी. हे बघा. घरातले शेवटे गेले, बाहेरचे राहिले. पप्पाला विचार आता कसं वाटतंय. हा कसं वाटतंय तुमच्या लेकीला भेटून? चांगलं वाटतंय. ते सांगून आली का बिना सांगताच आली? हे दिलं, सरप्राईज दिले. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप जास्त चांगलं वाटतंय. पण आमच्या घरात एक जासूस पण राहतोय. तो प्रत्येक बात की खबर वार्ताहर की जैसे फैलाता है. कोण? नाम नहीं लूंगी उसका. तर हाय गाईज, मी तुम्हाला दाखवते सरप्राईज दिल्यानंतरच्या जावई, सासरे, आजच सासू आणि लेक यांच्या गप्पा गोष्टी. आणि सोबतच आमची स्वीटी पण आहे, ऐकत आहे ती. मॅम तुम्हाला जेवायला काम करणार होते, म्हणजे काय तुम्ही जेवलात ना वाटतं साखरपुड्यामध्ये. पप्पा साखरपुड्याला गेले होते तर त्याच्याच गप्पा चालू आहेत सध्या. म्हणजेच आमचे दाजी सुनील लाटे यांच्या गावाला साखरपुडा होता त्यांच्या बहिणीचा. हा हा बहिणीचा. त्यांच्या बहिणीचा होता, शीतल लाटे. बहिणीचा साखरपुडा होता पण भावाला सांगितलं नाही. हे बघा मित्रांनो, गायचं वासरू. वासरूच आहे ना? हा किती छान आहे. हे बघा मित्रांनो, नेहा मॅडम पुरणपोळ्या तयार करत आहेत आणि झाल्यात पण पुरणपोळ्या तयार. मी ब्लॉग एडिट करत होतो म्हणून काय ते शूट नाही झालं. आणि इथं त्यांची मम्मी म्हणजे आमची सासूबाई पाहू शकता, त्या पण स्वयंपाक करतायत. पुरणपोळी करतायत वाटते स्पेशल. ते काय कार्यक्रम चालू आहे कोणचा, आम्ही आलोय म्हणून स्वयंपाक करतात, असं काही नाही. आम्ही पाहुणे म्हणून. तुमचं लेक पहिल्यांदा आली आहे ना मायराला सासूरवाडीवरून, म्हणून पुरणपोळी करते त्याची मम्मी आणि ती. हां मन काहीतरी. हे बघा, मी पुरणपोळी बनवली. बघा किती छान बनवली, एकदम गोल गोल. मला गोल गोल छान आहे का? छान आहे. अजून काय बनवलं? या खायला. अजून आमटी भात. आमटी भात पण आहे. थांबा थांबा. हां हां बोला. पुरणपोळी, आमटी भात. अजून जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी पुरणपोळी आमटी भात आहे, आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी चिकन बिर्याणी सुद्धा आहे. ओके या खायला. ठीक आहे या मित्रांनो खायला. तर ब्लॉग कंटिन्यू राहू, तुम्ही शेवट पण राहा व्हिडिओमध्ये. आणि सर्व आपण आता चुलीवरती बनवत आहोत. या ज्या नैसर्गिक वातावरणात. आता आपण बघतोय सगळीकडे गॅस झालाय, पण गॅस न उडवता आणि गॅसची जी कमतरता आपल्याला जाणवत आहे, त्यामुळे आपण आता फक्त चुलीवरती करतोय. तर चुलीवरती जी अस्सल चव आहे ना, ती आज खायला भेटणार आहे. ठीक आहे, बघू आता जेवण तयार झाल्यावर. नाही, जेवण बनवताना पण दाखवू. आणि आहे मी तर बसलो झाडाखाली, चांगली हवा येते म्हणून. पहिल्यांदा नाही, मी कधी पण बसलो निसर्गाच्या रम्य वातावरणात बसलो. हे तोंड बघ कसं होत आहे. मित्रांनो, यांना सुनील लाटे यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते, म्हणून नाही का ते
हे बघा त्यांची व्यवस्था केलेली. ते बघा तिथे एक त्या बाजीवर पलंग टाकला आहे, त्याला बाज म्हणतात गावा साईडला. तिथं झोपायचंय आणि आजूबाजूला निसर्ग दाखवा. हा निसर्ग बघा, अंधार झालाय, लाईट नाहीत, पूर्ण मोकळं वातावरण आहे. वरती आकाश आहे आणि इथे झाड आहेत, ते वृक्ष लावलेत. हे लिंबोनीचं नाही, लिंबोनीचं इथं आहे. हे कोणचं आहे? हे आहे कोणचं तरी, आणि तिकडचं पेरूचं. असे झाडं लावलेत आणि इथं मला मच्छरमध्ये झोपवणार आहेत. हे पहा. निसर्गाच्या सानिध्यात मच्छर पण असतात ना, निसर्गाचे मच्छर पण होतात. तेच करा. पण येतात हे बघा मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात मंचुरन खात आहेत, चांगलं चांगलं सोडून. मित्रांनो जसं काही चुरून खायला लागले, चटणी मंचुरन सगळं चुरून खायते. टाकून पाहिजे. दोघे सख्या बहिणीत. ही सगळ्यात मोठी आणि ही सगळ्यात लहान, म्हणजे याच्याहून लहान एक भाऊ आहे पिऊ नावाचा. पहा मित्रांनो, पहा सगळ्या डाळ भात खाते आणि ही डाळ भात नाही, मंचुरियनची चटणी आहे. पहा पहा पहा, कधी न भेटल्यासारखं. तर काही आता जेवणाचा टाइम झालेला आहे, आता रातचे 9:30 वाजलेले. तर आज आम्ही आलोय, तुम्हाला माहित आहे, खूप सारे थकलेलो आहोत आणि आता जेवण करतोय. तुम्हाला दाखवते सुनील लाटे कसे खातात. दाखव ना, हे काय तुमच्या ना कॅमेऱ्यात काही दिसाय नाही, एवढं धुरकट झालाय. हे बघा, ही पुरणपोळी दाखवा. पुरणपोळी, तो हा भात आहे, ती आमटी, तो गुळवणी आणि ही खीर. हा पूर्ण कार्यक्रम आहे. तुम्ही सासऱ्याच्या भेटीला, जावयाच्या येण्याच्या खुशीने जावायला आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे आणि तो पण चुलीवरचा. तर जावई तुम्हाला जे जेवायला केलंय ना, त्या जेवणाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांना पण माहिती पाहिजे ना कोणत्या गोष्टीला काय बोलतात. तर सांगा. याला पुरणपोळी म्हणतात, याला काहीतरी म्हणतात काय, खीर नाही, हे काय मग गुळवणी. हे गुळवणी, हे आमटी, हे भात आणि हे पाणी गिलास. आणि तुमच्या नातेवाईकांची ओळख करून द्या. हे आमचे सासरे भाऊ आहेत, मामाजी. आम्ही दोघं जेवायला बसतोय. आता आम्ही जेवण सुरू करतोय. ज्या प्रकारे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना पहिले जेवणाचं स्थान दिलं जातंय, तशा प्रकारचं यांना जेवणाचं पहिलं स्थान दिलंय. आणि बाकीच्यांचं कोण हे करून देणार आहे, बाकीच्यांचा परिचय कोण करून देणार आहे. या पोराला बिलकुल माणुसकी नाही. हा देवांश आहे, हा आताच धोंडे खाऊन आलाय मामाच्या गावावरून. देवांश आहे, देवांशचे बघा आता 2 झुट्टू बघा. देवांश क्लॅप कर बरं, क्लॅप. देवांश क्लॅप कर. क्लॅप कर. देवांश वाकडं लाव. देवांश फोन यायलाय. ए देवांश तू आमच्या पार्टीत नसतो, ठुई फोन. तुला आता त्याच्या फोन बोला ना त्याला, बोला ना. अगं माय, त्याच्या फोन करतोय तुला. हा काय म्हणा, काय म्हण हा. दंग म्हणजे तू नीट कर ना माहिती, त्याला
माझ्या ताटा पुढं तो कॅमेरा आहे. हे बघा मित्रांनो, पिवणी एवढ्या मेहनतीने जाऊन पान आणले ड्रायफ्रुट्सचं. हे पाहू शकता, अशा प्रकारे पान आहे. याचं सगळी माहिती ही नेहा सांगणार आहे. तर मित्रांनो, हे जे पान आहे ते असं तसं पान नाही किंवा धूम्रपान करण्यासारखं पान नाही आहे जे तुम्ही विचार करा. हे जे पान आहे हे नागिनीचं पान आहे. ही चेरी तर तुम्हाला माहितच आहे. आणि यामध्ये मेन म्हणजे ड्रायफ्रुटचा जो कूट आहे ना तो आहे. तर हे जेली वगैरे खाण्यासाठी म्हणजे योग्य उपयुक्त आणि आपल्या शरीरासाठी चांगलं, तसंच पोटासाठी पण चांगलं, म्हणजे असे फायदे आहेत. म्हणून हे आता आम्ही खातो. हां, जर तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता, तसं काय ना जबरदस्ती नाही. मी तर नाही खाते, पण पिवणी लाडाने आणले म्हणून मी तुम्हाला माहिती सांगतो आणि तिने माहिती सांगितली. धन्यवाद. मग खा. खा आता.